मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत नवरात्रीसाठी मधु व कैटभ यांच्या उत्पत्तीची कथा कशी आहे, तर ती आपण ऐकूया। तर मित्रांनो, कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा दुर्गा पुराणाचा अध्याय ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा, जय माता दी करा, काहीतरी कमेंट्स नक्की करा माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। आणि आपल्या मित्रपरिवारांबरोबर 10-10 जणांना भी व्हॉट्सॲप ग्रुप, आपले जे ग्रुप राहतात फॅमिली ग्रुप, स्वीट फॅमिली, जे पण तुमचे ग्रुपांचे नावं असतील त्याच्यात पण ही लिंक टाकून दिली तरी पण 2 शब्दसुद्धा ऐकले म्हणजे 60,000 यज्ञ केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल। ज्या मुलामुलींचे लग्न होत नाही, ज्या मुलींना नोकरी लागत नाही, ज्यांच्या धन लाभ होत नाही, मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी, संतान प्राप्तीसाठी, प्रत्येक कामासाठी हे दुर्गा पुराण देवी महात्म्य अत्यंत महत्त्वाचे सांगितलेले आहे, तर ऐकण्याचे नक्की करावे। तर मित्रांनो, आपण आता मधु व कैटभ यांच्या उत्पत्तीची कथा ऐकणार आहोत। जर तुम्ही देवाऱ्याजवळ जर बसले असणार तर एक तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, 2 अगरबत्त्या, एक पाण्याची बाटली नक्की ठेवा। त्या पाण्याच्या बाटलीत रक्षा टाका, थोडीशी राख, आणि ते पाणी सर्वांना प्यायला द्या, म्हणजे ते दुर्गा महात्म्याचं पाणी अमृत समान राहील आणि सर्वांना चांगली बुद्धी येईल। जो बोलत नाही त्याला बोलता येईल, जो पांगळा आहे तर त्याला पळता येईल, जो मुका आहे तो बोलेल, जो बैरा आहे तो ऐकेल। तर असे हे दुर्गा पुराण अत्यंत महत्त्वाचे आहे आणि कुठेच एवढे दुर्गा पुराण कोणत्याही ठिकाणी ऐकायला चांगले स्पष्ट भाषेत मिळणार नाही। सर्व 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ दुर्गा पुराण सांगितलेले आहे। जो कोणी गणपतीची सेवा, विष्णू भगवानांची सेवा, शिवाची सेवा, सूर्याची उपासना, दुर्गा मातेचे नाव, पंचायतन यांचे नाव जो घेतो दररोज उठत्याबरोबर, तर त्याला अश्वमेघ यज्ञ केल्याचे एका दिवसाच्या पुण्यफळाची प्राप्ती होते। आणि संपूर्ण वर्षभर तुम्ही जेवढी पूजा पाठ करणार तेवढी एका दिवसात अर्धा श्लोक ऐकल्याने संपूर्ण वर्षभर सेवा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। तर आता आपण मधु व कैटभ यांच्या उत्पत्तीची कथा ऐकणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। ओम सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ऋषी म्हणाले, हे सुता, तू म्हणालास की महासागरात विष्णूचे मधु व कैटभ यांच्याशी 5000 वर्षापर्यंत युद्ध झाले होते। त्या एकार्ण वाममध्ये दोन्ही दैत्यांचा जन्म कशा प्रकारे झाला, जेणेकरून ते उग्र स्वभावाचे आणि देवांनाही अजिंक्य होते। त्यांची उत्पत्ती आणि विष्णूकडून नाश कसा झाला ती कथा आम्हाला ऐकव। तुझ्यासारखा ज्ञानी वक्ता आणि आमच्यासारखे उत्सुक श्रोते असा हा संयोग प्रारब्धाच्या योगामुळे जुळून आला आहे। पशुसुद्धा जगत असतात व श्रम करीत असतात व ते विषयांचे अनेक प्रकारचे सुखही भोगतात, परंतु मूर्खांशी संबंध येणे व विषापेक्षाही हानिकारक आहे। तर पंडितांची भेट होणे हे अमृताप्रमाणे आहे। पशूंना सदसद्विक नसतो आणि मुक्तीचे ज्ञानही नसते, त्याचप्रमाणे ज्यांना हरिचरित्र ऐकण्यामध्ये रस नसतो त्यांना पशुच म्हणावे। हे उत्तम, हरणासारखे पशु श्रवणाचे लोभी असतात, तर कान नसलेले भुजंगसुद्धा गोड नादावर मोहित होतात। 5 इंद्रियात दर्शन व श्रवण ही शुभ आहेत। श्रवणामुळे वस्तूचे ज्ञान व दर्शनामुळे चित्ताला आनंद मिळतो। विद्वानांच्या अभ्यासपूर्ण मताप्रमाणे श्रवणसुद्धा सात्विक, राजस आणि तामस अशा 3 प्रकारचे आहे। वेदशास्त्र वगैरे जे श्रवण ते सात्विक, साहित्याचे श्रवण ते तामस होय, आणि पुन्हा विद्वान असतात ते सात्विक। श्रवणचे पण 3 प्रकार आहेत। जे आपण काही पुराण श्रवण करतो त्यांचे पण 3 प्रकार आहेत, उत्तम, मध्यम आणि अधम। ज्या प्रकारच्या श्रवणाने मुक्तीचा लाभ होतो ते उत्तम, स्वर्ग प्राप्ती होते, ते मध्यम, विषय भोग मिळतात, ते अधम, साहित्याचे सुद्धा असे 3 भेद आहे व ते 9 रसात्मक आहे। स्त्री संभोग सुद्धा 3 प्रकारचा आहेत। आपल्या स्त्रीशी केलेला उत्तम, वेश्याशी स्त्री संगम केलेला मध्यम आणि परक्या स्त्रीशी केलेला अधम होय। तसेच तामस पण 3 प्रकारचे आहेत। हिंसक लोकांशी केलेला संग्राम, उत्तम वैऱ्याशी केलेले उत्तम युद्ध, उदाहरण पांडवांच्या वैऱ्याशी झालेले युद्ध, आणि विनाकारण हातघाईवर येऊन केलेले अधम होय। तेव्हा हे बुद्धिमत्ता, या पुराणाचे श्रवण हे विशेष आहे। याने बुद्धी प्रगल्भ तर होते, शिवाय पापहरण सुद्धा होते। जे काही असंख्य पापे, छोटी मोठी पापे झाली असेल तर या पुराण श्रवण केल्याने असंख्य पापे जळून भस्म होतात, असल्यामुळे ते उत्तम असे सात्विक प्रकारचे होय।
तर तू जशी पूर्वी दैप्यमान व्यासाकडून ऐकलेली आहेस तशीच ही पवित्र पुराण कथा आम्हाला ऐकव. सूत म्हणाले, हे भाग्यवान श्रोत्यांनो, खरोखर श्रवणाची आवड असल्यामुळे तुम्ही धन्य आहात आणि कथनाची आवड असल्यामुळे मीही धन्य आहेत. ऐका मग आता कथा. जेव्हा त्रैलोक्य जलप्रलयात विरघळून गेले होते तेव्हा देवादिदेव जनार्दन शेषाच्या शय्येवर झोपून गेले. त्या समयी विष्णूच्या कानातील मळातून 2 राक्षस उत्पन्न झाले. विष्णूच्या कानातील जो मळ आहे त्या मळातून 2 राक्षस उत्पन्न झाले. ते मधु आणि कैटभ या नावाचे दोघी त्या पाण्यातच वाढत चालले होते. ते पाण्यातच खेळ खेळत असत. एक वेळे त्यांच्या मनात असा विचार आला की कारणाशिवाय कार्य होत नसते. ही सृष्टीची परंपरा आहे. आधार घेतल्याशिवाय काही स्थिर होत नाही. तर मग हे सर्वत्र अमर्याद पसरलेल्या पाणी कशाच्या आधारावर आहे? हे ते कुणी बरे निर्माण केले असेल? हे पाणी आम्हाला कुणी निर्माण केले असेल? असे मधु आणि कैटभाच्या मनात असे निर्माण झाले शंका की आपल्या दोघांना कोणी निर्माण केले असेल? हे पाणी कोणी निर्माण केले? आमचे माता पिता कोण आहेत? असे मधु आणि कैटभांना वाटत होते. त्यांना काहीच कळेनासे झाले. सूत म्हणाले, अशा तऱ्हेने ते दोघे विचार करीत असताना एकाएकी कैटभ बोलू लागला, अरे मधु, आपण या पाण्याचा स्थिर ज्या शक्तीमुळे आहोत तीच महाशक्ती याचे मूळ कारण असणार आहे. हे मर्यादित पाणीसुद्धा तिच्याच आधारावर आहे व आम्ही दोघंही तिच्यापासूनच उत्पन्न झालेलो आहोत. अशा प्रकारचे ज्ञान चित्तात झाल्यानंतर ते दोघेही असुर मोठ्या काळजीत पडले. त्यावेळी एकेकाकी त्यांना अंतरातून वांगबीज रूप अशी मोठी गर्जना ऐकू आली. त्यांनी तो शब्द लक्षात ठेवून त्याचे मनन सुरू केले. मग काही काळानंतर त्यांना आकाशात लखलखणारी वीज दिसली. तो निश्चित मंत्रच असावा. तो तेज रूपाने आपल्याला त्यांचे दर्शन झाले असे ठरवून त्यांनी एकाग्र चित्ताने त्यांचा जप आणि ध्यान करणे चालू केले. 1000 वर्ष अशी लोटून गेली. तेव्हा ती परमाशक्ती प्रसन्न झाली, म्हणजे दुर्गा माता प्रसन्न झाली. त्याच्यावर अनुग्रह करावा या हेतूने ती आकाशवाणीद्वारे म्हणाली, हे दैत्य हो, मी तुम्ही केलेल्या तपश्चर्यामुळे प्रसन्न झाली आहे. तरी तुम्ही जे इच्छेला येईल ते मागून घ्या. तेव्हा सूत पुढे म्हणाले, आम्हाला मृत्यू आमच्या इच्छेप्रमाणे यावे असा वर द्या. दोघांनी मागितला. तेव्हा आकाशवाणी झाली, माझ्या कृपेने तसेच होईल. तुम्ही दोघंही देव व दैत्य यांना अजिंक्य व्हाल. सूतांनी कथन सुरू ठेवले व म्हणाले, हा वर मिळाल्यानंतर ते दोघी अहंकाराने उन्मत्त होऊन जलचरासह खेळू लागले. खेळता खेळता त्यांची दृष्टी कमळासनावर बसलेल्या ब्रह्मदेवावर पडली. त्या सरी दोघांनी असुरांनी ब्रह्मदेवाला युद्धासाठी ललकारले. ते म्हणाले, युद्ध करणार नसलार तर कमळ सोडून कुठेही निघून जा, कारण हे आसन तुझ्यासारख्या भित्र्याला योग्य नाही. हे वीरासाठी उत्तम आहे. तेव्हा ताबडतोब उठ असे बोलून ऐकून ब्रह्मा काळजीत पडला. तो विचार करू लागला, मी तर तपस्वी आहे, मी यांचे परितत्य कसे करणार? अशा प्रकारचे ब्रह्मदेवाचे विचार चक्र चालू होते. तेव्हा ब्रह्मदेवाने केली दुर्गा मातेची स्तुती. त्या दोन्ही दैत्यांना पाहून ब्रह्मदेव विचारात पडले. त्याला सर्व ज्ञान असल्यामुळे तो समापचाराचा आणि दाम दंड भेद या उपायाचा विचार करू लागला. त्याचे बळ किती असेल याचा अंदाज नसल्यामुळे युद्धाचा विचार त्याने रहित केला. त्याला असेही वाटले की जर त्यांची स्तुती केली तर आपल्याला दुर्बलपणा उघड केला असा होईल, मारल्याशिवाय सोडणार नाही. बरे, यांच्यात फूट पाडण्याची काय उपाय दिसत नाही असे ब्रह्मदेवाला वाटले. तेव्हा आता विष्णूला झोपेतून उठवावे हेच उत्तम आहे असे ब्रह्मदेवाने विचार केला. तो निश्चितच मला संकटमुक्त करेल. अशा प्रकारे विचार पक्का झाल्यानंतर तो विष्णूची स्तुती करू लागला. ब्रह्मदेव जे आहेत ते विष्णूची स्तुती करू लागले. हे दीनानाथा, हरे विष्णू, वामना, माधवा, जागा हो, भक्तांचे दुःख हरण करणाऱ्या ऋषिकेशा, सर्वांवासा, जगतपते, अंतर्यामी, अमे आत्मा, वासुदेवा, चक्रधरा, दुष्टभजका, सर्वज्ञा, शक्तिमाना, देवेशा, माझे रक्षण कर. अरे विश्वंभरा, विशाल नेत्रा, पवित्र श्रवण कीर्तन तुझेच होत असते. हे जगद कुरकंदा निराकारा, उपस्थितीत सहार करा. हे 2 दैत्य मधु आणि कैटभ मला मारावे म्हणून तयार आहेत. 2 दैत्य मला मारावे म्हणून तयार आहेत. हे संकट माझ्यावर आलेले आहे. अरे अखिलधारा, तुला दिसत नाही का? तू जर दुर्लक्ष करशील तर हे महाविष्णू, तुझ्या पालक तत्वाला काय अर्थ राहील? म्हणून जागा हो आणि माझे संकट मुक्त कर. असे ब्रह्मदेवाने विष्णूची स्तुती केली आणि विष्णू भगवान क्षीरसागरामध्ये झोपलेले होते आणि विष्णू भगवानांच्या कानाच्या मळामधून मधु आणि कैटभ जन्माला आले आणि त्यांनी देवीची स्तुती केली आणि देवी त्यांना प्रसन्न झाली आणि त्यांनी वर मागितला की आम्हाला मृत्यू कोणाच्या आमच्या इच्छेने येवा
असा वर मधुब आणि कैटबांनी सांगितलं की आम्ही जेव्हा आम्हाला मृत्यू यावा तर तो आम्ही निवड आम्ही करू की कोणाच्या हातून आम्हाला मृत्यू यायला पाहिजे. आणि देवीने त्यांना तथास्तु असे वर दिलेले आहे. म्हणून ते माजून गेले, ब्रह्मदेवाला त्रास द्यायला लागले. ब्रह्मदेवाने विष्णू भगवानांची स्तुती सुरू केली. अशा प्रकारे कळवळून केलेल्या स्तुतीचा काहीच उपयोग झाला नाही. विष्णू तसाच झोपलेला होता. मग ब्रह्मदेवाने विचार केला की हा निद्राशक्तीमुळे घेरला आहे आणि म्हणून उठत नाही, तर मग आता काय बरे करावे. हे दैत्य तर मला मारण्यासाठी उतावळे झाले आहेत आणि मला तर काय करावे, कुणाला हाक मारावी ते काहीच उमजेनासे झाले. असा विचार करीत असताना त्याच्या अंतःकरणात एकदम प्रकाश पडला. ज्या शक्तीने विष्णूला असा निष्क्रिय बनवून ठेवला आहे तिलाच का रक्षणासाठी बोलवू नये असे ब्रह्मदेवाला वाटले की आपण आता दुर्गा मातेला, देवी मातेला बोलवावे आणि देवी मातेची स्तुती करावी. ज्याप्रमाणे प्राण गेलेला प्राणी काही ऐकू शकत नाही, तसा हा निद्रा अवस्थेत विष्णू काहीच ऐकू शकत नाही. कारण निद्रा देवीने याला एकदम त्याच्या मोहात केलेले आणि त्याची निद्रा अतिशय गाढ झोपलेले आहेत आणि निद्रा अवस्थेत आहे. एवढी स्तुती करून सुद्धा यांची झोप जर ज्या अर्थी मोडत नाही म्हणजे हे कोणाच्या अवधीन आहेत, या देवीच्या अवधीन आहेत असे ब्रह्मदेव स्वतः मनात विचार करू लागले. त्या अर्थी झोपेवर त्यांचा ताबा नसून त्या झोपेच्या ताब्यात आहे. जो त्यांच्या ताब्यात असतो त्याचा तो दास असतो. यावरून ही योग निद्रा हरीची स्वामिनी असून हाच तिचा दास आहे. हा लक्ष्मीचा पती, लक्ष्मी या दोघांनाही इने वश करून ठेवले आहे. म्हणून सर्व जग हिच्याच ताब्यात आहे हे उघड आहे. विष्णू, शंभू, सावित्री, उमा, रमा, मी असे आम्ही सर्वजण हिच्याच अधीन आहोत. या बाबतीत आता दुसरा विचार नको. जिने साक्षात विष्णूला सुद्धा सामान्य माणसासारखा झोपून ठेवला तर इतर महाभागांची काय कथा. तेव्हा आता या योग निद्रेची स्तुती करावी म्हणजे ती याला सोडेल आणि हा युद्ध करेल. असे योजून तो ब्रह्मदेव कमळाच्या देठात बसून लपून राहिला. विष्णूचे शरीर व्यापून राहिलेल्या योग निद्रेचे स्तवन करू लागला. ब्रह्मदेव म्हणाला, हे आई, मला वेद वचनातून चांगल्या प्रकारे कळले की हा त्रैलोक्य पालक पुरुषोत्तम विष्णू तुझ्याच मायेमुळे झोपलेला आहे. म्हणून तूच आता या जगाची खरी मूळ कारण रूप आहेस. तुझ्या मोह माया लीला कोण बरं जाणू शकेल. मी तर हतबत झालो आणि विष्णू निष्क्रिय होऊन झोपून गेलेले निद्रा अवस्थेत अशा प्रकारे प्राणी मात्राच्या मनात निर्गुण रूपाने असणारा तुझा प्रभाव देवांमधील ज्ञानही जाणत नाही. खरोखर तू जगाची माता, जगाची करते असून साक्य तुला प्रकृती पुरुषात्मक समजून जाणीव शून्य चैतन्य समजता. तू तुझी मुळीच नाही, कारण जगनिवास विष्णूलाच आणि अचेतन करून ठेवला आहेस हे मला आता चांगले समजले आहे. तू सगुण आणि तऱ्हेतऱ्हेच्या नाटक लीला करीत आहेस. तुझ्या कर्तृत्वाचा अंदाज कोणीही करू शकत नाही. मुनिजन त्रिकाळ संध्या या नावाने जे ध्यान करीत असता हे तुझेच वय. तेव्हा हे भवानी तुझ्या लीला तूच जाण. जगताला बुद्धी देणारी तूच आणि बोध करणारी तूच, देवांना सुखी तूच ठेवतेस. त्याचप्रमाणे श्री, कीर्ती, धैर्य, आज, ओज, श्रद्धा, रती या सर्व गोष्टी तुझ्यापासूनच आहे. जो तुझी स्तुती करतो त्याला कुठल्याही गोष्टीची कमी होत नाही. त्याला मान, सन्मान, प्रतिष्ठा, यश, कीर्ती, धन, धान्य, अपार संपत्ती देते, अपार मान प्रतिष्ठा देते. त्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमी होत नाही. त्याचे 7 जन्माचे दुःख दारिद्र्य काय, त्याचे जन्मांतरचे दुःख दारिद्र्य तू दूर करते. अशा या देवीची स्तुती जो कोणी करतो आणि जो कोणी हे 2 शब्द या देवीची स्तुती ऐकतो त्याला कधीच कुठलेही गोष्टीची कमी होत नाही. त्याच्या पदोपदी त्याच्या हृदयात मा दुर्गा त्याच्या हृदयात प्रवेश करून त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करून घेते. आणि ज्या वेळेस ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमा जय माता दी असं जो कोणी बोलतं त्याचे मुख तेथेच पावन तीर्थ बनून जातं असे स्वतः माताने सांगितले. आता माझ्या प्रयत्नाचा काही उपयोग न होता हा विष्णू जागा होत नाही. हा तुझा प्रभाव साक्षात प्रचितीला आल्यानंतरही हे माऊली आणखी तर्क वितर्क करून वेगळे काय ज्ञान पदरात पडणार आहे. वेद जाणणारे पंडित, वेदांत ग्रंथ यांनाही तुझे स्वरूप कळत नाही. याचे कारण असे की त्यांना सुद्धा तूच निर्माण केले असे स्पष्ट आहे. तुझे संपूर्ण स्वरूप जाणणारा कोणीच नाही. हरी हरादी करून सर्व देव आणि मुनिजन यांनाही ते अशक्य आहे. तुझ्या महात्म्याचे यथायोग्य वर्णन करणे हे खरोखर अत्यंत दुर्घट आहे. देवांची उपजीविका तुझ्यावरच अवलंबून आहे. कारण जर यज्ञामध्ये तुझा स्वाहा या नावाचा उच्चार केला नाही तर देवांना अविर्भाग मिळणार नाही. म्हणून केव्हाही यज्ञामध्ये स्वाहा असे बोलावेच लागते. ज्या वेळेस तुम्ही स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः स्वाहा
ओम श्रीम नमः स्वाहा. स्वाहा बोलताच आहुती टाकायची आणि स्वाहा बोलताच अविर्भाग हे देवांना मिळतो, म्हणून स्वाहा बोलल्यानंतरच आपले यज्ञ पूर्ण होते. पूर्वी पहिल्या कल्पात तूच आमचे रक्षण केले, तसेच आताही दैत्यांचे भय उत्पन्न झालेले आहे, म्हणून भयभीत झालेल्या असा मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. हे वरदायिके देवी, आताची मधु कैटभाची भीती फारच थोर आहे. या प्रसंगी विष्णू तर तुझ्या अंमलामुळे गाढ झोपला आहे आणि म्हणून त्याला माझे दुःख कळणार नाही. तर आता तू एक तर त्याला तुझ्या प्रभावापासून मुक्त करून जागा कर, नाही तर या दोघा दानवांना तरी मारून टाक. जशी तुझी इच्छा असेल तसे कर, मी तुला विनवतो आहे. याचे कारण अल्पबुद्धी असणारे लोक हरी अगर शंकर यांचे ध्यान करतात, पण आई विष्णूला सुद्धा मोहवश करून झोपून ठेवलेले आहे. ही वस्तुस्थिती मी प्रत्यक्ष अनुभवत आहे. लक्ष्मी सुद्धा त्याला उठवू शकणार नाही, कारण तीही तुझ्या अंमलाखाली आहे. तूच सर्व रूप आहे, नवदुर्गा रूप तुझे आहे, सिद्धदात्री तू आहे, शैलपुत्री तू आहे, सर्वे रूप तुझे आहे, कात्यायनी तू आहे, अष्टलक्ष्मी तू आहे. तर लक्ष्मी सुद्धा विष्णू भगवानांना उठवू शकत नाही, कारण की सर्वे रूप तुझ्यात आहे. तर लक्ष्मी माता कसे काय त्यांना उठवू शकेल? म्हणून तू लक्ष्मी माता त्यांना उठवू शकणार नाही, कारण तूही त्याच्या अंमलाखाली आहे. मला असे वाटते की तिलाही तू जबरदस्तीने मोहित करून झोपून ठेवले आहे. खरोखर जे इतर देवांचे ध्यान सोडून तुझ्या भक्तीमध्ये रमून जातात आणि तुझ्याच ठिकाणी विलीन होतात, जे सगळे तुझे भजन करतात, तुलाच कामधेनू माता म्हणतात, पृथ्वीवर धन्य होय. घी, आज, कीर्ती, शुभवीर सर्व गुण तुझेच आहे. पण विष्णू झोपी गेल्यामुळे या गुणांनी त्यांना त्याग केला आहे, आणि हीच सुद्धा तीच तशीच शक्ती आहे. सर्व जगतावर प्रभाव टाकणाऱ्या तूच हे सर्व सहज म्हणून निर्माण करून नाटकातील एखाद्या अभिनेत्याप्रमाणे स्वतःच त्यात खेळत असते. अगदी सुरुवातीला तू विष्णूला उत्पन्न केलेस, मग त्याला पालन करण्यासाठी सामर्थ्य दिलेस आणि त्याला प्रेरणा देऊन तूच जगताचे रक्षण केलेस. म्हणून सांगतो की यावेळी जसे तुला वाटेल तसे कर. मला जन्माला तू घातले आहे. जर मला वाचवण्याची तुझी इच्छा असली तर आपले मौन सोडून माझ्यावर दया कर. हे काळ स्वरूपी दैत्य, तू कशासाठी उत्पन्न केलेस? माझी विटंबना होण्यासाठी सर्व जग उत्पन्न करून पुन्हा त्यात आपल्याच इच्छेने खेळ रचवायची तुझी अद्भुत करणी मी ओळखली आहे. आणि हे भवानी, आता पण मला अशा प्रकारे मारायचे असेल तर त्यात अन्य कारक काहीच नाही. मला मारून तू आपली इच्छा पुरी करून घे. पण एक गोष्ट सांगतो, जगत निर्माण करावे म्हणून मला उत्पन्न करून अधिकार दिलेस. आता या दैत्यांकडून मी मारला गेलो तर ती अपकीर्ती तुझीच असे तुला वाटत नाही? असो, आता एकच सांगतो, ही लीला करणारी देवी, तू महाभयानक असे विक्राळ रूप घे. जर तुला पसंत असेल तर या राक्षसांना, मधु आणि कैटभांना ठार मार आणि त्यांच्या हातून मला मारून टाक. नाही तर या विष्णूला तरी जागे कर आणि दैत्यांचा नाश कर. यातील काही घडले तरी करणारी तूच आहेस. सूत म्हणाला. एवढे सांगून ब्रह्मा हात जोडून स्वस्थ राहिला. तेव्हा ती निद्राभिमानी तामसी देवी विष्णूच्या अंग प्रत्यंग त्यातून निघून बाहेर पडली. विष्णूच्या पाठीमागे उभी राहिली. विष्णूच्या शरीरात हालचाल सुरू झाली, कारण विष्णूच्या पाठीमागे उभे राहताच विष्णूच्या शरीरात हालचाल सुरू झाली. हे पाहून ब्रह्मदेव अत्यंत आनंदित झाले. शौनिकादी ऋषींनी सुताला प्रश्न केला. ते म्हणाले, अरे, यात आम्हाला एक शंका येते. ती अशी की वेद, शास्त्रे, पुराणे यांचे अध्ययन केल्यानंतर आम्हाला असे ध्यानात आले की या ब्रह्मांडात ब्रह्मा, विष्णू, शंकर हेच 3 देव सनातन आहेत. यांच्याहून पलीकडे काही नाही. ब्रह्मदेव सर्व लोक उत्पन्न करतो, विष्णू त्यांचे पालन करतो, शंकर संहार करतो. एकाच मूर्तीपासून हे तिघी झाले आहेत आणि रज, सत्व, तम या गुणांच्या 3 मूर्ती आहेत. त्यातूनही पुरुषोत्तम विष्णू सर्वश्रेष्ठ आहे. तो आदिदेव असून प्रत्येक कार्य करण्यास समर्थ आहे. या अति तेजस्वी विष्णूच्या पुढे कुणाचे काही चालत नाही. अशा या विष्णूला सुद्धा त्या योग मायेने कसे काय झोपून ठेवले? त्याचे ज्ञान, जीवनाची हालचाल कुठे गेली? हे महाभागा, आमच्या शंकेच्या आधी समाधानकारक असे निरसन कर. जिने विष्णूलाही जिंकले ती शक्ती कोणती? ती प्रकट कशी झाली? तिला एवढे सामर्थ्य कसे आले? तिचे नाव काय? तिचे गाव काय? तिचा सर्व गोष्टीचा खुलासा करतो. वासुदेव विष्णू तर परमात्मा, परमानंद, सच्चिदानंद रूप आहे. सर्व करता, सर्व पोषक, सर्व निर्माण करता, सर्वात यामी पवित्र अलिप्त असा आहे. तो तंत्र होऊन निद्रावश कशामुळे झाला? ही वस्तुस्थिती खरोखर नवलपूर्ण असल्यामुळे आम्ही संशयात पडलेलो आहोत. तर हे बुद्धिमान अशा व्यास शिष्य सुता, तू ज्ञानरूपी तलवारीने हा संशय छेदून टाक. सूत सांगू लागले, हे श्रेष्ठ मुनिजन हो, ब्रह्मदेवाचे पुत्र, पूर्वीपासूनच मुनीसुद्धा याच शंकेत असतात. तर मग ही शंका त्रैलोक्यात कोण निरसन करू शकेल? नारद व कपिल यांनाही ते अशक्य आहे. तर माझी काय कथा? देवांमध्ये विष्णू सर्वव्यापक, सर्वांचे पालन करणारा आहे असे वेद म्हणतात. त्यांच्यापासून हे चराचर असे विराट जग उत्पन्न झाले. ते सर्व त्याचीच उपासना करत असतात. त्याला परमात्माला नारायण, ऋषिकेश, वासुदेव म्हणतात.
कुणी कुणी सर्ववेद ज्याची गीते गातात असा महादेव, शंकर, शशिशेखर, त्रिलोचन, पंचवदन, शूलपाणी, वृषभध्वज, त्र्यंबक, करबदी, अर्धनारेश्वर, नटेश्वर, कैलासावर भूतांच्या समूहाने वेढलेल्या सर्व शक्तिमान दक्ष यज्ञाचा नायनाट करणाऱ्या देवीची उपासना करतात. वेदानुसार विद्वजन सकाळी, दुपारी, संध्याकाळी नाना स्तोत्रांनी सूर्याची स्तुती करतात. वेदांमध्ये सूर्य उपासना श्रेष्ठ मानली गेली आहे. जो कोणी सकाळी स्नान वगैरे करून संध्या करून सूर्याला अर्घ्य देते त्याचा मान प्रतिष्ठा यश कीर्ती वाढते. ज्याच्यावर खूप काही कर्ज झालेले आहे त्यांनी ओम गृणीताय नमः या मंत्राचा जप करावा. ज्याच्यावर कर्ज झालेले आहे ते कर्ज दूर करण्यासाठी सूर्याची उपासना करावी. सूर्याची उपासना जो कोणी करतो तो कधी दारिद्र्य राहत नाही, त्याचा मान प्रतिष्ठा वाढतो आणि सूर्य त्याचा जो ग्रह आहे तो सुद्धा मजबूत होतो. आणि सूर्यग्रह हा मान प्रतिष्ठा यश कीर्ती वाढवण्यात अत्यंत महत्त्वकारी आहे. म्हणून सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यास्ताच्या म्हणजे लवकर उठायचे, सूर्यास्त होण्याच्या अगोदर लवकर अंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यावे. त्या सूर्याला अर्घ्य देण्याच्या वेळेस त्या पाण्यामध्ये पाणी घ्यायचे, पाण्यामध्ये थोडे गंगाजल घालायचे, त्या पाण्यामध्ये थोडी काळी तीळ घालायची, झेंडूचे फुलं असेल तर फुलांच्या पाकळ्या घालायच्या, जव घालायची, थोडी काळी तीळ घालायची आणि सूर्याला ओम गृणीताय नमः या मंत्राचा जप करावा. आणि कर्ज नसले तरी बी जर सूर्याला अर्घ्य दिले, सूर्याची उपासना केली, पंचायतन सूर्य, गणपती, सूर्य, विष्णू भगवान, दुर्गादेवी आणि शंकर भगवान या 5 देवांची सकाळी उठल्याबरोबर सूर्यदेवाचे अर्घ्य देताना जर नावं घेतले पंचायतनाची तर आपल्याला खरोखरच मान प्रतिष्ठेत यश कीर्ती वाढते आणि जो जिथे जातो तिथे त्याला यशच मिळते, विजयच मिळतो आणि त्याचे जो छाप राहते ती अलगच दिसते आणि जी कांती राहते त्याच्या चेहऱ्यावर, त्याचा फेस अगदी अलग चमकतो, त्याच्या चेहऱ्यावर अलग चमक राहते. अशी उपासना, सूर्याची उपासना करणाऱ्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात असे सांगितले आहे. मग वेदांमध्ये सर्व ठिकाणी सूक्तकारांनी अग्नीची स्तुती केली आहे. इंद्राला त्रिलोकपती तर वरुणाला त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ म्हटले आहे. महर्षींची मत तर असे आहे की ज्याप्रमाणे गंगा अनेक धारांनी वाहते तसा सर्वत्र एकच विष्णू आहे. पंडित लोक 3च कसोट्या मानतात, अनुभूती, तर्क, शस्त्रवचन त्या कसोट्या आहेत. कोणी अपमान ही 4थी घेतात तर कोणी अर्धपती धरून 5 घेतात. काही बुद्धिवादी पुराणिक तर 7 कसोट्या मानतात. अशा तऱ्हेने किती कसोट्या लावल्या तरी ब्रह्म जाणता येत नाही, तेव्हा बुद्धी विज्ञानाचा वापर केला पाहिजे. निश्चयत्म बुद्धी वापरून सतत चिंतन मनन करून कोणत्याही गोष्टीचे विज्ञान निश्चयात्मिका बुद्धी वापरून सतत चिंतन मनन करून कोणत्याही गोष्टीचे विज्ञान लक्षात घेऊन दुष्टात्मा शिष्टसंमत मार्गाचे अनुकरण शहाण्याने केले पाहिजे. विद्वानांच्या मताप्रमाणे आणि पुराणांच्या म्हणण्यानुसार ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मितीची, हरीला पालन करण्याची, रुद्राला सहारक, सूर्याला प्रकाशक, शेष, कुर्म यांना पृथ्वी तोलून धरण्याची जी शक्ती आहे तीच आधार शक्ती, अणुरेदिमे आहे तीच अग्नीच्या ठिकाणी दाहकता आणि वायूच्या ठिकाणी प्रेरकता आहे. कुंडलिनी शक्ती जर निघून गेली तर शिवही एखाद्या प्रेताप्रमाणे होतो. शक्ती नसलेले शहाणे लोक असमर्थ म्हणतात. यावरून हे सिद्ध होते ब्रह्मदेवापासून ते जड अशा खांबापर्यंत एकूण एक सजीव आणि निर्जीव वस्तूच्या ठिकाणी शक्तीच राहते. शक्ती नसलेला हा निंदेचा विषय होतो. तो शत्रूवर विजय मिळवू शकत नाही, जाणे येणे करू शकत नाही अथवा साधे जेवण करू शकत नाही. जी सर्व व्यापणारी शक्ती आहे तिला ब्रह्म असे म्हणतात. या सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करून शहाण्याने हर प्रयत्नांनी तिचीच कास धरावी असे पहा. विष्णूच्या ठिकाणी जी सात्विक शक्ती आहे ती नसेल तर तो काहीच करू शकणार नाही. मग ज्या वेळेस विष्णूंच्या पाठीमागे दुर्गा माता उभी राहिली, दुर्गा माता विष्णूच्या मागे उभी राहताच विष्णूंची हालचाल सुरू झाली. ते बघून ब्रह्मदेवांना फार आनंद झाला की आता मधुब आणि कैटभ यांचा नाश होईल. त्याचप्रमाणे राजसी शक्ती नसेल तर ब्रह्मदेव सुद्धा काही करू शकत नाही. शंकरापाशी तामसी शक्ती आहे म्हणून तो संहार करू शकतो. असाच पुन्हा पुन्हा मनाशी विचार करून घ्यावा आणि ही शक्ती तिच्याच इच्छेने ब्रह्मांडाची निर्मिती, पालन, संहार करते. तिच्याशिवाय विष्णू, हरी, अग्नी, सूर्य, वरुण वगैरे कुणीही आपले काम करू शकत नाही. तिच्या कृपेमुळे ते कार्य करतात. कारण व कार्य दोन्हींमध्ये तीच असते. पुन्हा तिची सगुण निर्गुण अशी 2 रूपे महर्षी लोक सांगत असतात. प्रापंचिक लोकांनी सगुण रूपणाची, वैरागी लोकांनी निर्गुण रूपणाची आराधना करावी आणि चारी पुरुषार्थाची स्वामिनी देवी दुर्गा मातेची आराधना सर्वांनी करावी. जो विधिविधान सहित यथासांग देवी दुर्गाची पूजा करेल त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतील, सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतील, मनाप्रमाणे फळे मिळतील, त्याला धनधान्याचे भांडार भरलेले राहतील. ज्याच्या जन्मी खूप काही जन्माचे पुण्य आहे त्यालाच हे दुर्गा
महात्म्य दुर्गादेवी पुराण ऐकायला मिळेल। सहजासहजी दुर्गादेवी पुराण कुणालाच ऐकायला मिळणार नाही। जो कोणी ज्याच्या घरात हे दुर्गादेवी पुराण श्रवण करतो त्याच्या चेहऱ्याने सुद्धा दुसरे लोक उद्धारून जातील, त्याचे पापाचे नाश होईल। त्यांचे तर नाश होईल स्वतःचे जो श्रवण करतो, पण त्यांच्या मुखदर्शनाने घरातील सर्व लोकांचे सुद्धा नाश होईल। घरात धनधान्याची बरकती बनून राहील। काही मायेने मोहून टाकलेले लोक स्वतः तिला जाणत नाही म्हणून दुसऱ्यांनी पुरावर करतात। पंडित स्वार्थासाठी पाखंडी मते मांडतात। कलयुगात अनेक मतभेद आहेत आणि वेद विरोधी धर्म तर यापूर्वीच्या युगात आता एवढे कधीच नव्हते। विष्णू ब्रह्मा शंकर हे तिचेच ध्यान करीत असतात। तिच्या प्रित्यर्थ अनेक यज्ञ करतात। तिच्या विना कुठलीही पूजा नाही। अनेक वर्ष उग्र तप करतात। म्हणूनच शहाण्यांनी दृढ निश्चयाने त्याची शक्तीची सदा सर्वदा आराधना करावी। आज सर्व शास्त्रांचा निश्चित अभिप्राय समजून घ्या। हे ज्ञान विष्णूंनी प्रजापतीला सांगितले, त्याने नारदाला सांगितले, नारदाने कृष्णाला, कृष्णाने मला दिले। इतरांची मते न ऐकता दृढ निश्चय शहाण्याने भगवतीची देवीची दुर्गादेवीची सेवा करावी आणि ओम ऐं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा जप करावा। कारण शक्तीहीन असलेल्या केवल वाणी अवस्था प्रत्यक्ष दिसत असते, म्हणून सर्वात असलेली शक्ती जाणली पाहिजे आणि ओम ऐं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा जप करावा। जो कोणी हा अध्याय श्रवण करेल, थोडेसे बी श्रवण करेल, त्याला दुर्गा सप्तशतीच्या पारायणाचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। असे मनात काहीच विचार न करून घ्यायचा की आपले दुर्गा सप्तशतीचे पारायण राहून गेले। जो कोणी एवढं दुर्गा महात्म्य दुर्गा महापुराण ऐकून घेतो तर त्याला दुर्गा महासप्तशतीचे पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। रोज 3-3 अध्याय जो वाचतो त्याला एक शब्द सुद्धा देवी दुर्गा पुराणाचा ऐकला म्हणजे 60,000 यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। असे हे देवीची स्तुती सर्वांनी करावी। आता आपण मधु व कैटभ यांच्या विष्णूकडून युद्धात वध हा अध्याय ऐकणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण ऐकणार आहोत मधु व कैटभ यांचा विष्णूंकडून युद्धात वध कसा झाला। तर सर्वांनी ऐकण्याचे करावे। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर आता मधु व कैटभ यांचा विष्णूंकडून युद्धात वध। सूत म्हणाले, त्यानंतर या विष्णूंच्या नाक, डोळे, हृदय, बाहू इत्यादी अवयवांमधून निद्रा बाहेर पडली आणि आकाशात उभी राहिली। तेव्हा जांभया देत विष्णू उठून बसले आणि त्यांनी त्यावेळी भीतीने थरथर कापणाऱ्या प्रजापतीस दृष्टीस पडला। तेव्हा गंभीर आवाजात विष्णूने विचारले, तू तप सोडून इथे कसा आणि तुला कसली भीती वाटत आहे? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला, देवा, तुझ्याच कानातील मळापासून अतिबलवान असे मधु व कैटभ या नावाचे 2 दैत्य उत्पन्न झाले आहेत। त्यांच्याच भीतीमुळे मी तुझ्यापाशी आलो आहोत। वासुदेवा, भीतीमुळे सर्वांग शीतल झाले पडलेले आहे, अशा माझ्या आता तूच रक्षण कर। तेव्हा विष्णू म्हणाले, तू निश्चिंत राहा, मी त्या दोघांनाही मारेन। त्यांचे आयुष्य संपले म्हणजेच ते युद्ध करण्यासाठी माझ्यापाशी आले आहेत। तेवढ्यात ते दोघंही अतिबलवान राक्षस ब्रह्मदेवाला शोधित तेथे पोचले। अहंकाराने डुलत ते ब्रह्मदेवाला म्हणाले, अरे तू तिकडून पळालास, तो त्याच्या जवळ आलास काय? मुकाट्याने युद्धाला तयार हो, त्याच्यासमोरच तुला मारून टाकू आणि मग सर्पाच्या अथरुणावरून झोपलेल्या यालाही मारू। तेव्हा एक तर आता युद्धाला तयार हो, नाहीतर हात जोडून तो आमचा दास बनून राहा, असे कबूल असेल तर बोल। तेव्हा सूत म्हणाले, हे ऐकून विष्णू म्हणाला, अरे तुम्ही माझ्याशीच युद्ध करा, मी तुम्हा दोघांचीच मस्ती आताच उतरवतो। तुम्हाला बळाची खात्री असेल तर युद्धाला उभे राहा। हे बोलणे ऐकल्याबरोबर त्यांना फार संताप आला व पाण्यावरच उभे राहून त्यांचे युद्ध आरंभले। एकट्या विष्णूबरोबर ते दोघंही आळीपाळीने लढत होते। एक दमला की तो थांबे, दुसरा पुढे येऊन लढाई करे। ब्रह्मदेवाने अंतराळातून देवी हे सर्व पाहत होती। ते दोघे न थकता लढत होते, पण विष्णू मात्र थकत चालला होता। अशा प्रकारे 5000 वर्षपर्यंत लोटली गेली। मधु आणि कैटभ आणि विष्णूंमध्ये युद्ध चालू होतं। तेव्हा विष्णू त्यांच्या मरणाचा उपाय काय याचा विचार करू लागला। तो मनाशी म्हणाला, मनातल्या मनात म्हणाला, 5000 वर्ष झाले सतत युद्ध करून आता मी दमले नाहीत, मधु आणि कैटभ दमले नाहीत, पण मी मात्र दमलो। माझे शौर्य व शक्ती कुठे गेली? हे दोघं जण मात्र ताजे तवाने आहेत, यातील रहस्य काय आहे असावे बरे, असे विष्णू विचार करू लागले। तो असा विचारात करत असलेल्या घडलेले असताना ते दोघंही त्याला म्हणाले, अरे जर तुला सामर्थ्य नसेल आणि युद्ध करू शकत नसशील तर हात जोडून माथ्यावर घे आणि आमचा चाकर सालास असे मान्य कर, आणि जर अजूनही इच्छा असेल तर युद्ध कर।
तुला मारल्यानंतरच आम्ही या 4 तोंडांच्या पुरुषांचा समाचार घेऊ. त्यावर विष्णू मधुर वाणीने बोलू लागला, अरे युद्धाचा सनातन धर्म असा आहे की थकलेल्या, भ्यालेल्या, पडलेल्या, शस्त्र टाकून दिलेल्या आणि लहान मूल यांच्यावर वार करू नये. 5000 वर्ष मी एकटा तुम्हा दोघांबरोबर लढत आहे आणि तुम्ही 2 जण आहेत. तुम्ही आळीपाळीने विश्रांती घेत आहे आणि मी एकटा लढत आहे. मी म्हणून थकून गेलोय, मला थोडी विश्रांती घेऊ द्या. नंतर मी तुम्हा दोघांशी न्यायाने लढेल. सूत म्हणाले. विष्णूच्या बोलण्यावर विश्वासून ते दोघीजण अंमळ लांब जाऊन उभे राहिले. तेव्हा चतुर्भुज विष्णू मनात ध्यान करून त्याच्या मरणाचा उपाय शोधू लागला. ध्यानात त्याला उलगडा झाला की काय इच्छेनुसार मरण्याचा वर त्याने देवीने दिला आहे, म्हणून ते कोणत्याही उपायाने मरणार नाही. तेव्हा त्याला वाटले की अरे रे रे, आपले सर्व कष्ट फुकट गेले. आता किती युद्ध केले तरी हे मरणार नाहीत आणि यांच्या युद्धाशिवाय हे इथून जाणार नाहीत व कायमचे दुःखदायक होऊन राहतील. बरे, देवीने सुद्धा हा विलक्षण असा वर देऊन ठेवला आहे की जणू त्यांना अमरच केले आहे. एखादा दुःखी किंवा मृत्यूच्या दारात उभा असलेला रोगीसुद्धा मरण मागणार नाही. मग हे सामर्थ्यशाली तरी मरणाची इच्छा का करतील? तर आता असे करावे की जिने हा वर दिला आहे तिलाच शरण जावे, तिलाच आता उपाय विचारावे आणि तिलाच प्रसन्न करून घ्यावा. एकच मार्ग शिल्लक उरलेला आहे. असा विचार करून विष्णू वर नजर उचलून पाहतो तर काय, ती कल्याणी देवी, दुर्गा देवी अंतरिक्षातच उभी होती आणि तिला पाहताच विष्णू हात जोडून म्हणालो, हे सृजन, हे पालनहार, हे विनाश घडवणाऱ्या महामाये, अनादि निधने, भोग मोक्ष देणाऱ्या चंडिके देवी, तुला माझा नमस्कार असो. तुझे सगुण तसेच निर्गुण रूप मला कळत नाही, तर तुझ्या अगणित लीला कुठून मला समजतील? तुझ्या अति कठीण असा प्रभाव मी अनुभवला की ज्याच्यामुळे मी जाणीव हरपून झोपी गेलो. ब्रह्मदेवाने पुन्हा प्रयत्न केले तरी सर्व इंद्रिय कार्यक्षम राहिल्यामुळे मी जागा होऊ शकलो नाही. हे घडले तुझ्यामुळे, तुझ्या प्रभावामुळे. आणि जेव्हा तू प्रभाव काढून माझ्या पाठीमागे उभी राहिली त्यावेळेस मी जागा झालो आणि युद्ध करायला सुरुवात केली. पण तुझ्या वरदानामुळे हे दोघे खूप माजले आहेत, दोघे कायम उत्साही आहेत. मी मात्र थकून गेलो. 5000 वर्षापर्यंत मी यांच्याशी युद्ध केले आणि ते बारीने एक जण थकत होते आणि एक जण विश्रांती घेत होतो. मात्र मी एकटा यांच्याशी युद्ध करत होतो. तर मी आता थकून गेलोय. हे माते, मला काही उपाय सांग. हे ब्रह्मदेवाला मारायला निघाले तेव्हा मी त्यांना मल्लयुद्धासाठी आव्हान दिले आणि या महासागरावर युद्ध केले. पण तुझे वरदान आता माझ्या ध्यानात आले आहे, म्हणून मी तुला शरण आले आहे. माता, आई, मला मदत कर. मी निराश झालो आहे. तुझ्या वरदानामुळे यांना गर्व झाला आहे. हे सर्व तर मला मारायला टपलेले आहे. तर मी कुठे जाऊ, काय करू? त्यावर देवीने हास्य केले. देवी स्वतःशीच हसली आणि हास्य केले. स्मित हास्य केले आणि म्हणाली, हे विष्णू, पुन्हा युद्धाला उभा राहा. मी या दोघांना मोहात पाडते आणि तेव्हाच तू त्यांना फसवून आपला कार्यभाग साधून घे. असे देवीचे आश्वासक भाषण ऐकून विष्णू त्या महासागरावर पुन्हा येऊन उभा राहिला. ते दोघंही त्याला पाहताच म्हणाले, हे वीरा, जरा थांबून विचार करून युद्ध कर, कारण यश किंवा अपयश या दोन्ही गोष्टी देवाधीन आहेत. बळवीतांचा नेहमी जय होतो, परंतु दैव अनुकूल असेल तर दुर्बलसुद्धा विजयी होतो. त्यामुळे विवेकी योद्ध्याने खंत व दुःख न करता लढावे. तू यापूर्वी बऱ्याच दैत्यांना जिंकले आहेस, यावेळी तू थकलास. एवढे सांगून ते मुठी आवळून युद्धाच्या पवित्र्यात उभे राहिले. अद्भुत कर्मा अशा विष्णूने त्याच्यावर मुठीने मारा सुरू केला. त्या दोघांनीही त्याला त्याचप्रमाणे प्रत्युत्तर दिले आणि पुनश्च महासंग्राम चालू झाला. ते दोघंही आटोपट नाहीत असे पाहून विष्णू मोठ्या दीनवाण्याने नजरेने देवीकडे पाहू लागला. तेव्हा ती गुलाबी नेत्रांनी त्या दोघांकडे दैत्यांकडून विषय भावनेने तिरक्या दृष्टीने पाहू लागली. त्या दोघांवर तिच्या त्या पाहण्याने मोहिनी पडली आणि दोघेजण तिच्याकडे अमिष्ट नेत्रांनी पाहत राहिले. ते दृश्य पाहून विष्णू त्या दैत्यांना म्हणाले, अहो, आजपर्यंत मी पुष्कळ दानवांशी युद्ध केले, पण तुमचे अपूर्व असे युद्ध कौशल्य पाहून मी प्रसन्न झालोय. तरी तुम्ही जो पाहिजे तो वर मागून घ्या, मी तुम्हाला कोणताही वर द्यायला तयार आहे. त्यावर ते दोघंजण आधीच काम भावनेने झपाटलेले असल्यामुळे ते महामायेवरील दृष्टी न हटवता अत्यंत गर्वाने म्हणाले, अरे, आम्ही याचक नव्हे, दाता आहोत. तू आम्हाला काय वर देणार? उलट हे वासुदेवा, ऋषिकेशा, तुझ्या शौर्यावर आम्ही प्रसन्न आहोत. तूच तुझी जशी इच्छा असेल तसा वर माग, आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू. त्यांचे बोलणे ऐकून आनंदित झालेला विष्णू म्हणाला, जर तुम्ही प्रश्न केला आहात तर माझ्या हातून मृत्यू स्वीकारावा ही माझी इच्छा आहे, ही मागणी आहे. असे कानी पडताच ते दोघे क्षणार्धात भानावर आले आणि आपली वचनात गुंतवणूक फसवून केली आणि म्हणून शोकाकुल झाले. त्यांनी विचार केला. इकडे तिकडे पाहून ते विष्णूला म्हणाले, तू दिलेल्या वचनाप्रमाणे वाघ आणि जिथे पाणी नसेल अशा कोरड्या जागी आम्हाला वध कर. विष्णूने उत्तर दिले, अवश्य महाभागांनो, मी असेच करीन. आणि त्या आपल्या मांड्या विस्तारल्या व म्हणाल्या, हे दानव हो, पहा, ही कोरडी जागा
जागा तुम्ही इथे देह त्याग करा, म्हणजे आपण दोघंही सत्यवचनी हो. त्या दोघांनी स्वतःची शरीरे 1000 योजनापर्यंत मोठी केली. तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या विष्णूसुद्धा आपल्या मांड्या दुपटीने वाढवल्या. मग मात्र त्या दैत्यांनी आपली मस्तके मांडीवर ठेवली. विष्णूने सुदर्शन चक्राने त्यांचा चिरछेद केला. त्यांच्या दोघांच्याही भेदांमुळे, चरबीमुळे सर्व सागर व्यापला गेला आणि त्या वेळेपासून पृथ्वीला मेदिनी असे नाव मिळाले. याच कारणामुळे माती ही अभक्ष आहे सूत म्हणतात. तुमच्या प्रश्नाप्रमाणे मी सारी कथा सांगितली. शहाण्या व इच्छेच्छू लोकांनी महाविद्या महामाया हिचीच उपासना करावी. देव आणि दानव दोघांनी तिची उपासना इष्ट आहे. त्या परमाशक्तीपेक्षा श्रेष्ठ या तिन्ही भुवनात काहीच नाही. मी तुम्हाला वेदशास्त्रांनी निश्चित केले आहे तर त्रिवार सांगतो. ते निर्गुण आणि अथवा सगुण शक्तीचे पूजन केले पाहिजे, तिचीच आराधना केली पाहिजे, तिचीच सेवा केली पाहिजे असे सांगितले. आणि मग व्यासांची तपश्चर्या व शंकराकडून वर प्राप्ती झाली. तेव्हा ऋषींनी विचारले, हे सुता, तू म्हणतोस ते परम तेजस्वी व्यासांनी सर्व पुराणांची निर्मिती केली, ती शुक्ला शिकवली, पण व्यासांनी तप करून शुकासारखे पुत्र कसा काय प्राप्त केला, ते कृष्णांकडून ते कसे ऐकवले, सविस्तर सांगा. त्या सुताने सांगवयास आरंभ केला. तेव्हा तो म्हणाला, शुकाप्रमाणे श्रेष्ठ योगी पुत्र रूपाने सत्यवती पुत्र व्यासांना कसा प्राप्त झाला ते ऐका. पुत्र लाभ व्हावा म्हणून यासाठी सत्यवती सुत व्यास मुनी मेरू पर्वताच्या एका रमणीय शिखरावर घोर तपस्या करू लागले. नारदांकडून मिळालेल्या एकाक्षरी वाग्बीज मंत्राचा जप करू लागले आणि बरोबरच त्या महामायेचे ध्यानही करीत असत. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूतांचा एवढा शक्तिसंपन्न पुत्र माझ्या वीर्यापासून निपजावा असेच त्यांचा संकल्प होता. 100 वर्षापर्यंत निर्हारी राहून शिवशक्तीची आराधना करावी. शक्ती ही एकमेव आराधना आहे, तसेच शक्तिमानाची सर्वत्र पूजा आहे. जो कोणी शिवशक्तीची पूजा करतो मग त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही, हे त्रिवार सत्य आहे. पण अशक्ताला कोण विचारतं, असा विचार करून देवीच्या पूजनात तत्पर राहते. पुढे असे झाले की व्यासांच्या तपतेजेने चराचर विश्व व्यापले. व्यासांच्या जटासुद्धा अग्नीसारख्या लाल झाल्या होत्या. ते पाहून इंद्राला मोठी भीती वाटली. तेव्हा त्याला भ्यालेला पाहून रुद्र म्हणाला, तू असा भ्यालेला का दिसतो आहेस, मला सांग. तपस्वी लोकांबरोबर कधी स्पर्धा करू नये. मला शक्ती युद्ध जाणून महर्षी तप करतात, पण ते कधीही कुणाचे अहित करत नाही. हे ऐकून इंद्राने त्याला प्रतिप्रश्न केला की असे आहे, मग व्यासांनी कोणत्या उद्देशाने तप करीत आहेत. तेव्हा रुद्र म्हणाला की पुत्र प्राप्ती व्हावी या हेतूने तप करीत आहेत. एवढे सांगून शंकर व्यासांच्या समोर प्रकट होऊन बोलला, व्यासा उठ, आणि जशी तुझी इच्छा आहे तसा तुला पुत्र प्राप्त होईल. तो ज्ञानी, तेजस्वी, तसेच तुझी कीर्ती वाढवणारा, सर्वांना प्रिय असा होईल, सात्विकपणाचा आदर्श असेल. आणि असा वर मिळाल्यावर शिवाला नमस्कार करून व्यास आश्रमात परतले. बरीच वर्ष आश्रम बंदच असल्या कारणाने अरण्यी मथा घेऊन अग्नी उत्पन्न व्हावा म्हणून घुसळू लागले आणि त्याचबरोबर त्यांचे विचार चक्रही वेगाने चालू लागले. ते मनाशी म्हणाले, मथा अरण्यी यांचा संयोग झाला की घुसळण्यामुळे अग्नी उत्पन्न होतो, पण पुत्रारणी म्हणतात. तसेच पत्नीलाच मला नाही, जर ती रूपवान, तरुण, कुलीन, पतिव्रता असली तरीही ती साखळीप्रमाणे बंधनकारक होय. मग तिला कशी काय स्वीकारावी, आणि शिवसुद्धा स्त्रीपाशात गुंतून राहिला आहेच ना, मग या दुर्घट अशा गृहस्थामाचा स्वीकार तरी कसा करावा. अशा प्रकारच्या विचारात गडले असताना एक घृताची नावाची परम लावण्यवती अप्सरा त्याच्या नजदीक येऊन उभी राहिली. दिव्य सौंदर्यवतीला पाहत असते तपस्वी व्यास कामवासनेमुळे अत्यंत बेचैन झाले. त्याची विचार पुन्हा चालू झाले की आता तो कठीण प्रसंग काय करावा. मग ही मला फसवण्याकरता आली आहे. जर कामातूर झालो असल्यामुळे हिचा स्वीकार केला तर ही सर्व तपस्वी जन माझी चेष्टा करतील आणि म्हणतील, 100 वर्ष तप केलेला तपोनिधी कसा अप्सरेला पाहून भुलला. बरे, काही श्रेष्ठ सुख मिळणार असेल तर मग चेष्टा झाली तरी हरकत नाही. गृहस्थामामुळे पुत्रसुखाची प्राप्ती होत असेल तर त्यापासून भोग मोक्ष यांचा लाभ होतो असे म्हणतात. पण ही देवकन्या असल्यामुळे हिच्याबरोबर गृहस्थाश्रम निभावणे शक्य नाही. अशा प्रकारे राजा पुरुरवा उर्वशीमध्ये गुंतल्यामुळे फसून गेला होता. ही गोष्ट नारदांनी मला सांगितली होती. तर आता बिकट प्रसंगी मी कोणता निर्णय घ्यावा असे ते म्हणत आहे. तर मित्रांनो, इथे आपण हे मधु आणि कैटवांचा कसा विष्णू भगवानांनी वध केला याची कथा आपण ऐकली आहे आणि व्यासांची तपश्चर्या शंकराकडून वर कसा प्राप्त झाला ही पण कथा आपण ऐकली आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा मधु आणि कैटवाची आवडली असेल. कशी उत्पत्तीची बी आणि त्यांच्या वधाची बी आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपली गावाची कमेंट्स नक्की करा. जय माता दी. आणि आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर 10-10 जणांना तरी ही लिंक शेअर करा, म्हणजे ते सुद्धा हे देवी पुराण
ऐकतील तर 60,000 यज्ञ केल्याचे पुण्य मिळवून घेतील. जय माता दी.